100 वर्ष जगशील तू. मी आता तुझाच विचार करत होते. काय? मीही तुझाच विचार करत होतो जानू. तू तुझे दिलेले प्रॉमिस पाळतोस ना, म्हणून मला तू खूप आवडतोस. काय ग अशी सॅड का वाटतेस? नाही, सॅड नाहीये ते. ऍक्च्युली काल रात्री झोप नाही झाली, त्यामुळे जरा डल वाटतंय. मग माझ्याकडे तुझ्यासाठी एक मस्त आयडिया आहे. हे बघ, असं घरी बसून जर रेंगाळत राहशील ना, अजून डल वाटेल. त्यापेक्षा आई आणि सईला घेऊन मी मंदिरात चाललो, ये सोबत. विश्वा, हे बघ, प्लीज आता मला बाहेर पडण्यासाठी सांगू नकोस. मला नाही पडायचं. एक मिनिट जानू. सो सॉरी. तू एक काम करते, शूज काढ. मी माझ्या स्टाफला सांगून त्या शूजला ड्राय क्लिनिंग करायला लावतो. विनोद, हे शूज जरा ड्राय क्लिनिंग करून आण ना प्लीज. हो सर. काय रे? एक मिनिट. तेच मी म्हणतोय, कालपासून वाटते काहीतरी प्रॉब्लेम आहे बुटात. ड्राय क्लिनिंग वाला लेस नाही बघ ना, नीट लावलेच नाहीत. हा, तर मी काय म्हणत होतो, मंदिरात चाललोय त्यांना घेऊन, तू पण ये सोबत. विश्वा, मी तुला म्हटलं ना, तू प्लीज आता सारखं सारखं घराबाहेर पड असं माझ्या मागे लागू नकोस. नको मला फोर्स करूस. मला नाही पडायचंय घराबाहेर. मला घरातच राहायचंय. मला ना इकडेच सेफ वाटतं. मला काही ऐकून घ्यायचं नाही. तू येतेस आमच्यासोबत. डन. छान झाली कॉफी. आई, सई, चला लवकर, वेळ होतोय. हा जानू, आज किती दिवसांनंतर इतकी मस्त झोप लागली. खरंच तुझ्या गाण्याची जादू होती, पंडितजींचे सूर होते का तुझ्या आठवणी? सांगता येत नाही. मे बी सगळ्या गोष्टी एकत्र मिळून आल्या आणि मस्त झोप मिळाली. वेल, आता पटापट ऑफिसला जाऊन कामाला लागायला हवं. आय एम फीलिंग मच रिलॅक्स्ड. हां, स्ट्रेसवरून आठवलं, मला स्ट्रेस देणाऱ्या सगळ्या व्यक्तींपैकी पहिली व्यक्ती म्हणजे मॅड. बघायला हवं तो ऑफिसला पोहोचलाय का नाही. हा, फोन करून नाही जानू, त्याच्या शूज मधलं ट्रॅकिंग डिव्हाइस मला सांगणार की हा मॅड नेमका कुठे आहे. सो लेट्स सी, मॅड ऑफिसला पोहोचलाय का नाही. हा मॅड ऑफिसला यायचं सोडून नेमका कुठे निघालाय. डॅम इट. हा तुझ्याकडे यायला तर निघाला नाहीये ना. हा हा जानू, तुला भेटायला तर नाही निघाला ना. आय हॅव टू फाइंड आउट. जानू, मला निघायला हवं. बाय, सी यू. फोन करतोय. अरे काहीतरी कॉल बॅक कर, ना तर मेसेज कर त्यांना. त्या जयंत कानेटकरांना तुझी खूप आठवण येते. हा जयंत ना उगाच हायपर होतो.
जातोय ना ऑफिसला, काय गरज आहे फोन करायची? बरं आई, अगं एक गोष्ट सांगायची राहून गेली. मी मंदिरात तुम्हाला ड्रॉप करतो आणि त्यानंतर ऑफिसला जाईन अगं. सो तुम्ही काय करा, तुम्ही दर्शन घ्या आणि त्यानंतर घरून गाडी मागून घ्या, चालेल का? अरे तू नको काळजी करू आम्ही मॅनेज. ओके. कुठे चाललाय हा? नक्कीच काहीतरी मॅटर आहे. ओके, आलं मंदिर. चला. बरं चल, काळजी घ्या, सांभाळून जा. जानू, काय ग, का टेन्शन घेतेस? हे बघ, अजिबात घाबरू नकोस. तू ऐकलं नाहीस का, जयंतचा फोन आला. म्हणजे ऑफिसमध्ये नक्कीच काहीतरी इम्पॉर्टंट आहे आणि तो पोहोचलाय तिकडे. मी पण आता पोहोचीन, त्यामुळे तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तो समोर असेल माझ्या. तू जा, आई आणि सई सोबत दर्शन घे आणि मग घरी जा, ठीक आहे? ठीक आहे. डोंट वरी विश्वा, मी तुला ट्रॅक केलंय. आणि आय नो तू कुठे निघालायस. आता मंदिरातच भेटू.